विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव। माईकवाल्यान 2 साऊंड लावले आणि तुताऱ्या लावल्यास मी आता 11 रुपयात तुझ्या घरात तुताऱ्या लावायच्या का? खरं सांग का? परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका, लक्ष देऊन कीर्तन ऐका। आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है। आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है। बस अरे देवानं आपल्याला पाहिलं पाहिजे, लोकांना पाहून करायचं काय महाराज? त्या नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षी माझी एका ठिकाणी भागवत कथा होती। उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी खूप होती, असे सुंदर फॅन लावलेले होते, 2-3 हजार लोक कथेला बसलेले होते। एक पुढारी माणूस आला आणि त्याला सगळेच्या सगळे फॅन बंद केले। मी त्यांना म्हणलं, दादा फॅन का बंद केले? तो मला सांगू लागला, म्हणे पुरुषोत्तम वा, मंदिराचे हे जेवढे काही फॅन आहे ना, त्या पठ्ठ्याने दिले। म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे, तुमच्यासारख्या दात्यांची गरज आहे। मग दादा फॅन का बंद केले? तो मला सांगत होता, म्हणे महाराज फॅन जर चालू असले तर माझं नाव दिसत नाही म्हणून फॅन बंद केले। अरे बाबा, तुझं नाव पाहण्यासाठी का लोक मारतो बावळ्या तू? म्हणून माझी विनंती आहे, नावाची अपेक्षा करू नका, कारण की जगाच्या पाठीवर एक व्यासपीठ असाय, ती म्हणजे ही नारदाची गादी। इथं चुकून सुद्धा कोणताच कीर्तनकार तुमची दिशाभूल करणार नाही महाराज, खरं सांगतोय तुम्हाला। कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन काही ठिकाणी आमंत्रण असताना जाऊ नये, जगाचा मालक नाराज झाला, निळोबराने परत डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम। हो निळोबराया, अहो डोळे उघडा, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा निळोबराने सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराने तर हद्द पार केली महाराज। निळोबराने जगाच्या मालकाला सांगितलं, तुका म्हणे आम्ही नोळखोती देवा, डोळे उघडल्याने जगाच्या मालकाला सांगितलं, निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा, तू कयाचा धावा करीत असे। कोण आहे तू? नाही ओळखत मी तुला। अरे बाप रे बाप, किती अपमान आहे महाराज। भारताचे पंतप्रधान तुमच्या दारात येऊन तुम्ही सांगा, जाय तुला ओळखत नाही, मरल ना ते, बरोबर आहे का नाही? मरणार नाही तर काय होईल? जगातला सगळ्यात मोठा ताकदवर व्यक्ती तुमच्या दारात उभा आहे, तुम्हाला कोण आहे जाय नाही ओळखत, तसं झालंय नाही। निळोबराने सांगितलं, निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला। आणि पांडुरंग परमात्मा निळोबराला सांगितलं, निळोबरा काय बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला, मी काही एका ग्रामपंचायतचा सदस्य नाही, देवे म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाले जळता। शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाई निरंतर ध्याई। रात्रंदिवस जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाहीये मी,
काही मंडळी, काही साधू संत मंडळी हिमालयात खाली मुंडकोवर पाय करून माझं भजन करत आहेत. तिथले कावळे गिधाड त्यांचा मांस खातात. त्यावेळेस त्या कावळ्यांना ते सांगतात, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो, पिया मिलन की आस. ते साधू संत त्या कावळ्यांना सांगतात, कावळ्यानो आमचं सर्व मांस खा पण हे डोंडोळे खाऊ नका का. अजून सुद्धा त्या भगवंताच्या भेटीची अपेक्षा उत्कंठा आमच्या अंतःकरणामध्ये. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, जे साधू संत रात्रंदिवस देवाचं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही निळोबर आहे मी. अर्धा तास झालाय तुमच्या दारात उभा आहे, काही तर बोला. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती माझा देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबराय मध्ये. आणि जे जगद्गुरु तुकोबरायचे शिष्य माझे निळोबर आहे, त्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी इच्छा येणं शक्यच नाहीये मला. ज्या ज्या साधू संतांच्या अंतःकरणामध्ये काही इच्छा प्रकट झाली त्यावेळेस ती इच्छा फक्त भगवंता संबंधितच होती. तुकोबरायची सुद्धा इच्छा आहे, अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणाने कंटाळा. म्हणून माझ्या निळोबरायच्या अंतःकरणात तिची इच्छा आहे. ती जगाच्या मालकासमोर निळोबराय प्रगट करतात. काय आहे ती इच्छा? निळोबराय अभंगाच्या पहिल्याच्या घडो त्यांचा माझे निळोबराय पांडुरंग परमात्मा समोर आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रकट करतात. लक्ष देऊन कीर्तन ऐकायला खूप गोड चिंतन मी तुम्हा सर्व माय बाप्पा समोर ठेवणार आहे. खरं सांगू का, मला तरी असं वाटतं की ही जागा अशी पवित्र आहे की तर महाराष्ट्रातला कोणता वक्ता येऊन गेला नाही असं मला सांगा. बरोबर आहे का नाही? सगळेच लोक आलेले महाराज. तुम्ही खूप मोठे मोठे वक्ते महाराज मिळून घेतलेले, त्याच्यामुळे मी थोडं पद्धतीनंच बोलणार आहे. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. माय बाप निळोबराय आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रकट करत असताना पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये लक्ष देऊन नाही करणार. जीवनामध्ये माणसानं अशा माणसाची संगती केली पाहिजे की निश्चित त्याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. आणि एक वाक्य सांगू, तुम्हाला नाही चांगल्या माणसाची संगती घडली तरी चालेल, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगती कधीच घडू देऊ नका. अरे साधू संतांच्या सहवासामध्ये कुत्रा जरी झालं तरी माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे हो. संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारी, त्यांच्या दारात कुत्र जरी झालं तरी तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन. मी तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला सांगत असतो, पांडुरंगा ओ ज्ञानोबराय
पुढचा जन्म कशाचा त्यासारखं काही सांगता येत नाही. आपलं कर्म काय काही आपल्याला कळत नाही. पण ज्ञानोबरा, तुम्हाला मला जर पशुयोनीमध्ये जरी घालायचं असेल तरी चालेल, त्याविषयी माझं दुमत नाही. मला तुम्हाला घोडा जरी करा वाटलं, बैल जरी करा वाटलं, तर ज्ञानोबरा तुकोबराच्या पालखीच करा, म्हणजे जीवनाचा उद्धार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून साधू संतांची सहवास, जे लोक भगवंतावर प्रेम करतात अशा लोकांची संगती जीवनामध्ये मागितली. खरं सांगा, आज अवघ प्रेम लोक देवावर कसं करतील हो दादा? शक्यच नाहीये ना. कारण भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केलेल्या आहे महाराज, की त्याच्यावर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता तुम्ही तुमच्या शरीरावर? बसणार आहे कोणत्या माणसाला असं वाटतं आपले काळे केस पांढरे वारी? नाही म्हणतात, अजिबात नाही वाटत. म्हाताऱ्याला नाही वाटत, तर तरुणांना काय वाटणार आहे माझ्या? त्याच्यामुळे तर आपण आठवड्याला डाय करतो. काळे करू 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 टक्कल पडलं काही काहीच. एवढं प्रेम तुम्ही नुसतं कशावर करता? माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता महाराज, आता नाही येतो. तब्येत ज्या नाही त्याची मस्त 75-90 किलोचा होता, पण त्याला वरती मजलाच नव्हता. ते असं जीवाला खायचं, ते म्हणायचं काही फायदा नाही हो तुमच्या कीर्तनकारासोबत राहून. म्हणलं झालं काय, पगार मनासारखा आहे, प्रेम तुझ्यावर तेवढंच करतो. काय करायचं म्हणे महाराज तुमच्या नावाला? आवाज महाराष्ट्रात एकही जिल्हा असा नाही की तिथं तुम्हाला ओळखत नाही. सर्व क्षेत्रातले लोक तुम्हाला ओळखतात. म्हणलं तुझी अपेक्षा काय म्हणे महाराज? एवढा गोरा कोमटा दिसतो मी, तब्येतही चांगली, फक्त याच्यामुळे मार खातो. म्हणलं मग एखादा तरी डॉक्टर असा पहा ना की त्या डॉक्टर कडून औषध घ्या. आम्ही पुण्यात आलो बाबा, एक पुण्याचे डॉक्टर आहे. त्या डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर साहेब मला कीर्तनाचं मानधन नाही दिलं तरी चालेल, फक्त माझ्या ड्रायव्हरला केस आले पाहिजे असं औषध द्या. तो ड्रायव्हरही माझ्यासारखा बात खवल्याच होता. डॉक्टर म्हणे महाराज काळजीच करू नका तुम्ही, हा 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 टेन्शनच घेऊ नका, असं औषध देतो ना तुम्हाला की 15 दिवसात तुमच्या ड्रायव्हरला केस आले पाहिजेत. एवढा आनंद झाला मला. मी माझं कीर्तनाचं मानधन घेतलंच नाही, परत 15,000 रुपये डॉक्टरांनी दिले ना औषध घेऊन आलो. औषध घेतल्यानंतर हा गाडीतच नाचायला लागला. म्हणलं बावळ्या घरी तर चाल. आणि घरी गेला मला सोडला. म्हणे महाराज आता मला 15 दिवसाची सुट्टी पाहिजे. म्हणलं कशासाठी? आता डोक्याला केस आल्यावरच मी तुमच्या सोबत येईल. कसं येणार? मी आपला दुसरा ड्रायव्हर घेऊन गेलो. आता याला पहिले तरी समजा थोडेफार होते अशी, त्याने समजा मजा मजा यानं ते औषध लावलं ना महाराज, तर 15 दिवसानं डायरेक्ट समृद्धी महामार्गाचा बायपासच झाला महाराज. मी घरी जाऊन पाहिलं सगळं चंग चिंगाट. केसावर जर माणूस एवढं प्रेम करत असेल तर माणूस माणसाच्या शरीरावर किती प्रेम करत असेल लक्षात नाही. प्रेम करतात काही माणसं माणसाच्या शरीरावर. दुसरी प्रेम करतोय माणूस समाजावर. आज समाजावर किती प्रेम करतोय दादा माणूस. आज तुमचं जे वागणं चाललंय, राहणं चाललंय, खाणं चाललं, पिणं चाललंय, हे फक्त समाजासाठी. खरं सांगू का, माणसं देवालाही भेट नाही, नियमालाही भेट नाही. माणसं फक्त एकाच वाक्याला भेटतात, लोक काय म्हणतील त्याच्यासाठीच चाललंय तुमचा नियमाचं. अरे आमच्या समोर जर बसायला समाज नसल तर आम्हाला सुद्धा कीर्तन करावं वाटत. एवढं प्रेम करतोय आम्ही समाजावर. ठीक आहे महाराज, काही लोक शरीरावर प्रेम करत नसेल, काही लोक समाजावर प्रेम करत नसेल, पण पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात दादा. पुण्यातल्या सर्वात सुंदर एरियामध्ये राहणारे लोक आहेत, बरोबर आहे का नाही? मग रात्रंदिवस तुम्ही एवढे जे कष्ट करता, याची धावपळ, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे जे कष्ट तुम्ही आम्ही लोक करतो, हे कशासाठी करतो? देवासाठी का पैशासाठी? कशासाठी? रात्रंदिवस आपण जे कष्ट करतोय देवासाठी का पैशासाठी? हे नसल पटलं सुख बोलून सांगतो. मी बुलढाणा जिल्ह्याहून दिवसभर प्रवास करून बरोबर 6:30 वाजता तुमच्या जवळ हजर झालो. कीर्तनासाठी का पैशासाठी? वा वा वा, अभिनंदन केलं पाहिजे. महाराज लोकांचं काही सांगितलं किती विष आहे तुमच्या मनात आमच्याविषयी, तोंडावाटे बाहेर पडतोय तुमच्या. नुसतं महाराज लोकांचे कपडे, महाराज लोकांच्या गाड्या, महाराज लोकांचे पैसे. अरे काय देऊन देऊन देतोय आपण महाराज लोकांना दादा. 10-20 हजार रुपये देतो, त्यातले अर्धे पैसे तर डिझेलला जातात ना महाराज. 2-3 टोल नाके फाडावून 1-2 ठिकाणी चहा प्यावतो, घरी बायकोच्या हातात नारळच जातो. लगता ते रे काय कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नहीं. अरे एक उत्तर प्रदेशचा भागवताचार्य जर आपल्या पुण्यामध्ये कथेला आला तर आपण लोक त्याला 1-1 कोटी रुपये देतो महाराज. खरं सांगू का,
महाराष्ट्रामध्ये दोन लोकांचं योगदान सर्वात मोठं आहे. एक म्हणजे या देशाच्या जवानांचं, दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचं. माणूस तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता? हो, जेवढं जवानांचं योगदान आहे तेवढंच महाराज मंडळीचं योगदान आहे. अरे देशाचा जवान हा बाहेरचे शत्रू मारतोय आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार हा अंतकरणातले शत्रू मारतोय. म्हणून योगदान दोघांचं सारखंच आहे. ते रात्रंदिवस सीमेवर उभे आणि महाराज लोक रात्रंदिवस रोडवर आहे. महाराज काही लोक म्हणते तुम्ही पैशासाठी कीर्तन करता. कोण म्हणते तुम्हाला पैशासाठी कीर्तन करावं लागतं? अरे ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, त्याची सुद्धा व्यवस्था माझ्या पांडुरंगाने करून ठेवली. आम्हाला तर हात बिल पाय बिल 200 रुपये रोज जगामध्ये कोणीही देतय. महाराज तुमच्या मनात जर ती मानसिकता असेल की कीर्तनकार लोक पैशासाठी कीर्तन करतायत, तर विसरून जाती मानसिकता. महाराज फक्त एवढंच आहे, साधू संतांनी जे दिलंय ते काम चालू आहे. पैशासाठी करायची गरज, पैसा फक्त घ्यावा लागतो. जगद्गुरु तुकोबरायच्या एका अभंगाची किंमत तुम्ही 10,000 रुपये करताय वय. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या एका अभंगावर माणसाला देवाची भेट होती, त्याची किंमत 5,000 नाही होणार. ही फक्त तुमच्या कीर्तनकारासाठी केलेली लोकांनी व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीचा विचार करायला गेलो तर साधू संतांनी या 3ही गोष्टीवर लात मारली. प्रमाण आहे का? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावले जनघन माता, अरे ज्यांचा अवघं प्रेम देवावर आहे अशा सर्व लोकांनी या 3ही गोष्टीला लात मारली. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ गवताप्रमाणे समाज समजलाय. आणि काय समाजाचा विचार करायचा दादा? या समाजाने कोणाला सोडलंय हो? म्हणून आपल्याला सोडणारे. अरे जो समाज माझ्या ज्ञानोबरायचा झाला नाहीये, जो समाज माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा झाला नाही, तो समाज आजकालच्या धोत्रावाल्या कीर्तन करायचा काय होणार आहे? महाराज लोक जरी वाटत असेल आपल्यावर प्रेम करतात, ठीक आहे, माझं तो मत चुकीचं आहे दादा हे. अरे समाजाने जर कीर्तनकार लोकांवर प्रेम केलं असतं तर कीर्तन रद्द झाल्यानंतर त्यांनी शिव्या दिल्या नसत्या. महाराज मलाही वाटत होतं कधी कधी आपण युट्यूबवर एवढे फेमस लोक लय प्रेम करतात आपल्यावर. आता 2 महिन्यापूर्वी माझी एका रायगड जिल्ह्यात तारीख रद्द झाली. त्यांनी मला फोन केला, म्हणे बाबा तुम्हाला यावं लागतं बरं. मी म्हणलं दादा माझ्या कमरेला खूप त्रास होतोय. ते म्हणे महाराज एवढा समाज येणार आहे, त्या समाजाची समजूत कशी घालायची? आम्ही कार्यकर्त्यांना लोक लय नावं ठेवतात. म्हणलं दादा मला 550 किलोमीटर प्रवास करून येणं कीर्तन शक्य नाही. ते म्हणे झोपून कीर्तन करा पण या बरं तुम्ही. मी त्यांना म्हणलं दादा माझं जमत नाही. महाराज तुम्हाला यावं लागतं बरं, 4दा यावं लागतं म्हणे महाराज. मी म्हणलं नाही, त्यानं भाषा काय वापरली? अय महाराजा तू कीर्तनाला येणार आहे का नाही? म्हणलं कळलं गडे, हे फक्त आपल्या कीर्तनावर प्रेम करतात, महाराज लोकांवर करत. अरे महाराज लोकांवर जर आपण लोकांनी प्रेम केलं असतं तर फोन करून त्यांनी सांगितलं असतं महाराज कीर्तन रद्द झालं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. उद्या तुम्हाला तुमची या महाराष्ट्राला काय गरज आहे. पण लोकांना फक्त तुमच्या कलेची गरज आहे, तुमची गरज नाहीये दादा. जोपर्यंत तुमच्या हातात वजन आहे, जोपर्यंत पकवाज गोड आहे, तोपर्यंत लोक म्हणतात वा यांच्यासारखा पकवाजा नाही. जोपर्यंत आवाज गोड आहे तोपर्यंत लोक म्हणतात यांच्यासारखा गायक आमच्या जिल्ह्यात नाही. जोपर्यंत तुमचं वक्तृत्व गोड आहे तोपर्यंत लोक तुम्हाला म्हणतात यांच्यासारखा कीर्तनकार नाही. अरे पण या महाराष्ट्रातील एक सर्वात मोठे कीर्तनकार ज्यांच्या नावापुढे वेदांत वाचस्पती हे फक्त त्यांना शोभून दिसतं, ते आमचे जगन्नाथ अण्णा पवार. त्यांचेही कीर्तन तुम्ही लोकांनी ऐकलेले मला माहिती. त्या अण्णाला ज्यावेळेस अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आणि बोलणं बंद झालं, त्यावेळेस समाजाने पाहिजे तेवढं प्रेम त्या अण्णांवर नाही केलं दादा. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही जेवढं प्रेम कीर्तनकारांवर करता, जेवढं प्रेम तुम्ही त्यांच्या कलेवर करता, तेवढं प्रेम त्यांच्यावरही करत जा. तुमच्याकडून जर कीर्तन रद्द झालं तर आम्ही म्हणतो बा जाऊ द्या, काळजी करू नका. पण आमच्याकडून रद्द झालं रे झालं, लोकांची मानसिकता बदलून जाते. अरे आम्ही कीर्तनकार आहे, देव नाही, आम्ही काही वरून पडलेलो नाही. एक तर प्रवास एवढा असतो आणि रस्ते कसे तुम्हाला सर्वांना मंडळीला माहिती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी 400 वर्षापूर्वी साधकांना, परमार्थिक साधकांना सांगितलं, हे बाबांनो तुका म्हणे आता ऐका हे वचन ते जो नियत
जगाचा मालक जिचा नवरा आहे, जनक जिचा बाप आहे, दशरथासारखा जिचा प्रेमळ सासरा आहे, त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही, तो लोक तुम्हाला मला नाव ठेवतील, यात काही नवं नाही. आपण काळजी करायचं, ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करायचं. कोणी निंदा कोणी वंदा आमचा सुहिताचा. पण माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलत असताना आपलं बजेट पाहिलं पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? बजेट या शब्दाचा अर्थ आपला अधिकार पाहिला पाहिजे, आपली लेवल पाहिली पाहिजे, आपली लायकी पाहिली पाहिजे. आपल्याला घरात बायको आंघोळीला पाणी टायमावर टाकून देत नाही, चहा टायमावर देत नाही, आणि आपण देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलत असताना थोडं सांभाळलं पाहिजे. बावळ्या, तुझी लेवल किती आहे, तुझं बजेट किती आहे. कोणाविषयी बोलत असताना थोडा विचार करून बोललंच पाहिजे महाराज. आज उठसूट कोणी कोणाविषयी बोलायला लागलं, कारण स्वतंत्र अधिकार आहे ना प्रत्येकाला, पण बोलत असताना आणि विचार करत जाऊ नये दादा. एक लक्ष देऊन ऐका बसणारी मंडळी, ज्या झाडाला फळं जास्त आहेत त्या झाडाला लोक दगड मारतात, ज्या झाडाला फळं नाही त्याला दगड मारतील कसे? बरोबर आहे का नाही? आणि लोक निंदा त्याच माणसाची करतात जो माणूस जगामध्ये मोठा आहे. येड्याची निंदा कोण करणार आहे महाराज? समजून चला. ज्या अर्थी माघारी लोक तुमची विटंबना करायला लागले, निंदा करायला लागले, त्या अर्थी समजून चला आपण कुठंतरी आज समाजामध्ये मोठे व्हायला लागलो. याच्या पुढे जाऊन बोलू. परमार्थ करणाऱ्या माणसाने तर अजिबात काळजी करू नका. परमार्थ करत असताना तुम्ही तुमची वाटचाल करत राहा. भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देऊ. उलट खिशामध्ये बिस्किट ठेवा, ते भुकायला लागले की बिस्किट टाका आणि तुम्ही पुढे चाला. ते बावळं बिस्किट खात बसलं तुमचा प्रवास होऊन जाईल. खरं सांगते तुम्हाला, तुका म्हणे हासे जन नाही कान. जगद्गुरु तुकोबराने सांगितलंय ना तुम्हाला आणि मला, तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. ह्या सर्व गोष्टीचा साधू संतांनी त्याग केला. याचं कारण त्यांचं प्रेम देवावर होतं, आणि ज्यांचं देवावर प्रेम आहे अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडो. त्यांचा समागम ज्यांची विठ्ठली. पण महाराज, काय फायदा आहे तुम्हाला याचा? अशा लोकांची संगती केल्यानंतर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी जोडावे. महाराज, चांगल्या लोकांचं श्रवण केल्यानंतर निश्चित माणसाला चांगली बुद्धी होती, माणसाचा परमार्थ दृढ होतो. खरं सांगतो तुम्हाला, साधू संतांच्या सहज बोलण्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार आहे. सहज बोलणे करोनी सायास शिकविते. अरे आपण सहज जरी बोललो तर एका घराचे 2 घरं होतात. आपण सहज जरी बोललो तर एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. एवढी ताकद आहे आपल्या तोंडाची महाराज. साधू सहज जरी बोलले तरी माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. वाल्ह्या पोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला, फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. वाल्या, ए वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय ना रे दादा, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो अंतकरणाला सत्संग की कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. म्हणून बोलत असताना माणसानं चांगलंच बोललं पाहिजे. साचनी मवाळ दे आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे मधुरावाणी. तुका म्हणे वावा पोटी. बोलत असताना चांगलं बोलत जा दादा. याच्या पुढे जाऊन एक प्रश्न तुम्हाला सर्व मंडळी करतो. फक्त राग नका म्हणू, पण वस्तुस्थिती येते. राजकारणी लोक काम करतात का गोड बोलतात? राजकारणी लोक काम करतात का गोड बोलतात? त्यांचा तेवढा जरी चांगला गुण आपण घेतला तरी आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी. ते कोणालाच नाराज करत नाही. हा, हे साहेब मंजूर, नुसतं मंजूरच करतात. बिचाऱ्यांना द्यायचं काही नसतं म्हणून ते कोणालाच नाराज करत नाही. तसं माणसानं बोलत असताना विचार करून गोड बोललं पाहिजे. महाराज, एवढं चांगलं तोंड दिलं लोकांना सांगावं लागतं, अरे बाबा एवढं चांगलं तोंड दिलं, जरा चांगलं बोल ना. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी जोडावे. लक्ष देऊन कीर्तन ऐकायला. बऱ्याचशा वेळ ही बातमी महाराष्ट्रामध्ये पसरायला लागली की आज कीर्तनकाराने कीर्तनाची लेवल सोडली, कीर्तनकाराने कीर्तनाची लेवल सोडली, कीर्तनकाराने कीर्तनाची लेवल सोडली. बराचसा समाज हेच म्हणतोय की आज कीर्तनकाराने कीर्तनाची परंपरा मोडली. अजिबात कीर्तनकाराने कीर्तनाची परंपरा मोडली नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा माझं. कीर्तनकार फेटा बांधत असताना पहिले कार्यकर्ते त्याच्या कानात जाऊन सांगतात, महाराज असं कीर्तन झालं पाहिजे ना, इंदुरीकरांची आठवण नाही आली पाहिजे. दुसरं काहीच म्हणत नाही. हा अनुभव आहे आमच्या जीवनामध्ये. मी प्रत्येकाला विनंती करील, महाराष्ट्रामध्ये फक्त एकच इंदुरीकर पाहिजे. सगळे जर का होईल महाराज, एक इंदुरीकरांचा आम्ही आदर करू आणि केलाही पाहिजे. बरोबर आहे का? का करू नये? आपला माणूस आपल्या माणसाने आपल्या माणसावर पांघरून टाकलंच पाहिजे. बरोबर आहे.
तेच इंदुरीकर जर दुसऱ्या धर्माचे असते त्यांना अनेक आपले लोक फोडले असते महाराज. आपलं आहे ना, जाऊ द्या. अरे एकाच मायमाऊलीच्या पोटी 4 मुलं जन्माला येतात. एक इंजिनियर होतं, एक आमदार होतं, एक डॉक्टर होतं, शेवटचं दारू पितं. मग ती मायमाऊली त्याला सोडून नाही देत. उलट सांगू का, ती मायमाऊली आमदारावर जेवढं प्रेम करत नाही, डॉक्टरवर जेवढं प्रेम करत नाही, तेवढं त्या दारुड्यावर करते. तसं आपलं असं समजा ना, एक पोरगा आपलं तसं आहे, दारुडे असं नाही. तुम्ही काही बी डोक्यात नका घुमवायचं, वस्तुस्थिती आहे का. त्यांची भाषा फक्त थोडी गावंढळे. आम्ही सांगायचं मदिरा पिऊ नका, तो म्हणतो दारू पिऊ नका. याच्या पलीकडे काय दुसरं काहीच फरक नाही. दादा माझी विनंती तुम्हाला लक्ष देऊन ऐका. लोक म्हणतात की कीर्तनकाराने कीर्तनाची परंपरा मोडली. अजिबात नाही. तुम्ही ज्यावेळेस कीर्तनकार लोकांना फोन करता, कार्यकर्ते मंडळी, त्यावेळेस कीर्तनकार पहिलं तुम्हाला सांगतो, हे बघा मला 500 किलोमीटरहून यायचं, माझ्याकडे ही गाडी, मला एवढं मानधन लागल. तुम्ही त्याच क्षणाला त्यांना म्हणा, महाराज तुम्ही 10,000 काय म्हणता, 15,000 रुपये घ्या, पण महाराज आमची विनंती तुम्हाला, तुम्ही अभंग सोडून दुसरं काहीच बोलू नका. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला अभ्यास करून कीर्तन करावं लागेल. ही पद्धत तुम्ही सुरू करा ना. पुढच्या वर्षी तुमचा सप्ताह आहे ना, तुम्ही 6 महिन्या अगोदर कीर्तनकारांना अभंग द्या. महाराज या अभंगावर तुम्ही कीर्तन करा. कीर्तनकार उभा राहिल्यावर अभंग नका देऊ. कारण जगातला कोणताच कीर्तनकार असा नाही की त्याला प्रत्येक अभंगावर कीर्तन करता येईल. 6 महिन्या अगोदर तुम्ही अभंग द्या ना, की महाराज या अभंगावर तुमचं चिंतन आम्हाला ऐकायची गरज आहे, ऐकायची इच्छा आहे. तो 6 महिने त्या अभंगाचं चिंतन करेल, पण तुम्हालाही त्याची गरज राहिली नाही. त्यांचं दररोजचं त्याची त्यांना काय अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल चांगल्या लोकांचं श्रवण केलं रे केलं की माणसाचा परमार्थ दृढ होतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. निळोबर आपल्या जीवनातली खंत व्यक्त करत असताना काय गोड वर्णन करतात ऐका. अनुतापासी दुनी वचडे, अनुतापासी दुनी वचडे, अनुतापासी दुनी वचडे, अनुतापासी दुनी वचडे.
आपल्या जीवनातली खंत करतात. अनुतापासी दोन्ही वचडी मायबाप, जीवनामध्ये का पश्चाताप होत नाही आपल्याला? आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय, आपल्याला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय माणूस. लक्ष देऊन ऐका बरं, थोडा वेळ माझ्या देवासाठी देत जा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ द्या ना दादा. 24 घंट्यातले फक्त 1 तास माझ्या देवासाठी द्या. कधी ना कधी तुमची आठवण तो काढल ना हो दादा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. दादा त्या माझ्या देवासाठी वेळ. कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये पश्चाताप झाला पाहिजे. तर आपण आलोय कुठून? अरे जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत मिळेल गेलेली, बायको परत मिळेल गेलेला, पैसा परत मिळेल गेलेला, पद परत मिळेल, पण जीवनामध्ये हा नर्द नाही मिळणार दादा. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य मिळत नाही. मग एवढा सुंदर नर्द तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, निश्चित या संधीचं सोनं करा. निरोबर सांगतात. अनुतापासी दुनी वचडी वैराग्य वाढे चुडवडी. आता वैराग्य म्हणजे नेमकं आहेच काय हो दादा? बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणारा वेगळा, बायको भेटत नाही मी ब्रह्मचारी, तसं नाही. वैराग्य कशाला म्हणतात माझ्या स्वामी विवेकानंदांना जाऊन विचारा. वैराग्य कशाला म्हणतात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन विचारा. वैराग्य कशाला म्हणतात माझ्या जगद्गुरु तुकोबारायला जाऊन विचारा. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती, तेवढं वैराग्य होतं हो दादा माझ्या राजाकडे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये माझ्या राजाचा फोटो, याचं कारण तेवढी आस्था, तेवढं प्रेम माझ्या राजाविषयी लोकांचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्ही प्रेम ठेवता यात काहीच नवल नाहीये. आपण त्यांचे वारसदार आहोत. त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी तेवढं करून ठेवलंय दादा. अरे त्या काळामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक जे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर वैरी होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दुश्मन होते. त्या दुश्मनांना सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याविषयी स्वाभिमान आणि अभिमान होता. जेवढं सुंदर. अरे कल्याण सुभेदाराच्या सुनेला स्वतःच्या बहिणीसारखी बोळवण करून पाठवणारा या जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हा राजा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आणि माझं दैवत आहे महाराज. काय दैवत आहे. आणि खरं सांगू का, या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच लोक महाराज म्हणतात. बाकीच्या राजांचं चरित्रही माहित नाही आणि बाकीचे राजे काय करत होते याच्याही काही घेणं का. कारण माझ्या राजाची वागणूक तशी होती हो. आजकालचे राजे 10च्या नंतर बिअर बारवर जातात. माझा राजा 10च्या नंतर 9च्या नंतर तुकोबारायच्या कीर्तनाला येऊन बसत होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची लोक आठवण करतात. कोणाची कशी काय आठवण करतील? कार्य आहे ना महाराज तेवढं. वैराग्य वाढे. वैराग्य काय असतं माझ्या तुकोबारायला विचारायचा. ओ तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे. आपल्याला वैराग होत नाही, झालं तर कधी कधी वैताग होतो. काय होतो? वैताग. पण ते वैराग्य कशामुळे झालं? चांगल्या लोकांची संगती केली त्याच्यामुळे चांगलं ऐकायला भेटलं, चांगलं ऐकलं त्याच्यामुळे जीवनामध्ये वैराग्य झालं. वैराग्य वाढे. सोपं आहे महाराज. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला मिळतं, चांगलं ऐकलं की जीवनामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का जीवनामध्ये वैराग्य झालं रे झालं की त्याचा सर्वात मोठा फायदा निळोबर आहे. अभंगाच्या निळावणे वाढे बाबा.
मला दिसत नसलं तरी करा. केले सर्वांनी? वा वा. एक टाळी, एक बोल, एक टाळ आणि एका ताला. सर्वांनी केले हात वर. मला जरी दिसत नसेल तर भगवान शंकरांना दिसतंय बरं. सर्वांना माझी विनंती, फक्त 1 मिनिट माझ्या पाठीमागे सर्वांनी भजन करा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा, हो तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, जय हो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः
कीर्तन करणं म्हणजे उगा एखाद्यानं उभं राहून फेटा घालून तुम्हाला सांगणं असं नाहीये दादा. सर्वात मोठं कीर्तन हेच आहे की सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं चिंतन करणं. बरोबर आहे का नाही? निळा मने वाडे भाव दादा. परमार्थामध्ये भावनेला खूप किंमत आहे. किती सांगायचं तुम्हाला, अगदी थोडा वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. माझ्या हक्काचे फक्त 14 मिनिटं शिल्लक आहे. किती आहे? 14 मिनिटं शिल्लक आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, लक्ष देऊन ऐका दादा. भाव बळे आकळे, परमार्थामध्ये फक्त भावच लागतो महाराज. आज परमार्थ कमी झाला असं नाहीये. आज आपल्या मंदिरामध्ये त्या कीर्तनासाठी बसायला जागा नाहीये. मग परमार्थ वाढला का कमी झाला? हो वाढला ना दादा. अरे आज पुढारी लोकांचे बॅनर कमी झाले, एवढे महाराज लोकांचे बॅनर वाढले. ऑटोला महाराज, एसटीला महाराज, चौका चौकात सगळे कीर्तनाचेच बॅनर आहे. मग एवढा परमार्थ वाढलाय. परमार्थ वाढलाय पण परमार्थातला भाव कमी झालाय. कीर्तन आज लय वाढले हो. कशा निमित्ताने कीर्तन ठेवतील काही सांगता येत नाही लोक. एवढे कीर्तन वाढले. माणूस जन्मला की कीर्तन, माणसं मेले की कीर्तन, तिरवी निमित्त कीर्तन, 5.5 महिन्यानिमित्त कीर्तन, 6.5 महिन्यानिमित्त कीर्तन, वर्ष श्राद्धा निमित्त कीर्तन. परवा दिवशी या पुणे जिल्ह्यातल्या एका विभागातल्या लोकांनी मला फोन केला. तो विभाग सांगत नाही, त्याचं व्यक्तीचं नाव सांगत नाही. त्यांनी मला फोन केला, म्हणे हॅलो. म्हणलं बोलो, पुरुषोत्तम महाराज आहे का? म्हणलं हो मीच बोलतोय. कोणते पुरुषोत्तम महाराज, महंत का बुलढाणेकर? म्हणलं बुलढाणेकर. पुरुषोत्तम महाराज पण दोन आहे ना, एक पुण्याचे आमचे झी चॅनलवाली आमचे दादा, ते पुरुषोत्तम महाराज पाटील नाही, त्यांना पुरुषोत्तम दादा म्हणतात. लोक काय म्हणतात? दादा येते आमच्या आळंदीकरांचे सर्वांचे. आणि आपलं गरीबी बुलढाणाकडे आपली ओळखची. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर ते नाही, आई माझी वाले महाराज नाही का ते. हा मी म्हणे बुलढाण्याचे का? म्हणलं हो. दादा कीर्तन ठेवायचं तुमचं? म्हणलं काही हरकत नाही दादा. कधी ही तारीख आहे? म्हणलं काही हरकत नाही. तारीख खाली मी त्यांचं नाव लिहिलं, मोबाईल नंबर लिहिला, मानधन लिहिलं, कीर्तनाची वेळ लिहिली. आणि फोन ठेवता मी त्यांना म्हणलं दादा अहो कीर्तन कशा निमित्तानं आहे? त्यांना हळूच मला सांगितलं, म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे, त्या निमित्तानं तुमचं कीर्तन ठेवायचं. गुरुजी मी तारीख घेतली होती, तारीख तर रद्द करता येत नाही. पण मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होतो, पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे, ह्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा? मोठी समस्याच आहे ना, कारण गाथ्यामध्ये कुठंच कोंबड्यांचं वर ज्ञानेश्वरीतही कोंबड्याचं वर. म्हणजे कशा निमित्तानं लोक कीर्तन ठेवतील काही सांगता येत नाही. पण परमार्थातला भाव कमी झाला दादा. आणि परमार्थामध्ये फक्त भावालाच महत्व आहे. भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है, भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सार है. परमार्थामध्ये भावनेला खूप किंमत. काही न लगे का भावाची काढे तुका मध्ये आनंद विठोबाची, तुका मध्ये आनंद विठोबाची. काही न लगे का भावाची काढे भावाचे कारण तुका म्हणे आना विठोबाची. तेच निळोबारे सांगतात की माझा भाव परमार्थामध्ये वाढला. निळा म्हणे वाढे भाव. अनेकदा का परमार्थात भाव वाढला रे वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला होतो. संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थामध्ये परमार्थाची उंची वाढली, भाव वाढल्यानंतर त्याच्या शरीराची अवस्था कशी तुकोबराय सांगतात. कंठी प्रेम दाटे हृदयी प्रकटे राम. पण हे कशानं झालं? चांगल्यांची संगती केली, चांगल्या लोकांचं श्रवण केलं. म्हणून जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगती करा आणि चांगल्या लोकांचं श्रवण करा. निश्चित तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी.
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दुरावे हा अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराचं एक कर्तव्य आहे, प्रत्येक समाज प्रबोधनकाराचं कर्तव्य की त्याने समाजासाठी 10-15 मिनिटं दिले पाहिजे. याचं कारण सांगू दादा, या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, हा समाज संघटित ठेवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असत तर तो फक्त माझा वारकरी संप्रदायच करतो, दुसरे लोक नाही करू शकत. बाकीचे जे व्यासपीठ आहे तिथं लोकांची दिशाभूल केल्या जाते, बाकीचे जे व्यासपीठ आहे तिथं लोकांना आश्वासनं दिले जातात. मला तरी वाटतं या विश्वाच्या पाठीवर एकच व्यासपीठ असायची म्हणजे नारदाची गादी, इथं लोकांचे आश्वासन पूर्ण होतात दादा. म्हणून तर तुम्ही लोक एवढे आदराने कीर्तन ऐकत. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, अरे या 60-70 वर्षाची म्हातारी असू द्या नाही तर म्हातारा असू द्या, तो 10, 15, 20, 25 वर्षाच्या मुलाचं दर्शन घेतो, तो मुलगा आहे म्हणून नाही घेतो दादा. त्यांना माहिती हे लोक ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा चालवणारे लोक आहे, वारकरी संप्रदायाचे लोक आहे. म्हणून माझी विनंती दादा, सर्वात जास्त चांगलं विचार देण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर फक्त माझा वारकरी संप्रदाय करतो. म्हणून माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. आपण कुठं चाललोय, काय चाललो जरा विचार करा. कोणी उठायचं आणि कोणी आमच्या संप्रदायाच्या विरोधात बोलायचं, कोणी उठायचं कोणी आमच्या धर्माच्या विरोधात बोलायचं, कोणी उठायचं आणि कोणी आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात बोलायचं. किती दिवस सहन करायचं दादा हे? अरे आज 100% लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, 100% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या ख्रिश्चन धर्माचं अस्तित्व मान्य आहे, 100% बौद्ध लोकांना त्यांच्या बौद्ध धर्माचं अस्तित्व मान्य आहे. पण वाईट याचं वाटतं दादा, माझ्या 50 ते 75% लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. काय झालंय माझ्या हिंदू लोकांना? आतापर्यंत एकही मुस्लिम धर्माचा व्यक्ती कधी मुस्लिम धर्माच्या विरोधात बोलला नाहीये. आतापर्यंत कोणताच ख्रिश्चन धर्माचा व्यक्ती ख्रिश्चन धर्माच्या विरोधातही बोलला नाहीये. आतापर्यंत कोणताच बौद्ध धर्माचा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलला नाही. हे जेवढ्या बोलणाऱ्या जाती तेवढ्या फक्त माझ्या हिंदू धर्मामध्ये. ज्ञानोबराय विषय बोलणारे आपलेच लोक आहे, जगद्गुरु तुकोबराय विषय बोलणारे आपलेच लोक आहे, साधू संतांची विटंबना करणारे लोक आपलेच. म्हणून मी तर भगवंताला विनंती करतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना रे और को तो मैं देख लूंगा. बसणारी मंडळी, तुम्हाला हिंदू धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल, तुम्हाला हिंदू धर्माचा मान सन्मान करता आला नाही तरी चालेल, पण हिंदू धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये करू नका. काल परवा दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अख्ख्या महाराष्ट्रानं साजरी केली. अरे तुम्ही आम्ही वर्षातून फक्त 2च जयंत्या साजऱ्या करतो, काही उपकार नाही करत माझ्या राजावर. आज जे कीर्तन तुम्ही ऐकत आहात आणि एवढं गोड मंदिर तुमच्या गावामध्ये उभं आहे, ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे, म्हणूनच तुम्ही ऐकत आहात. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना डीजे लावून दारू पिऊन जर तुम्ही माझ्या राजाची जयंती साजरी करत असाल तर कसं माझ्या राजाला बरं वाटेल रे मग? तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाहीये तर माझा राजा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कशी आवडेल? माझा प्रश्न आहे तुम्हाला बसलेल्या सर्व मंडळीला, कधी तुम्ही मस्जिदच्या भोंग्यावर कधी असेल गाणं ऐकलं का? नाही ऐकणार. कधी बौद्ध विहारामध्ये जाऊन पहा तिथं हिंदी गाणं अजिबात नाहीये. कधी ख्रिश्चन धर्माच्या चर्च मध्ये जाऊन पहा तिथंही हिंदी गाणं नाहीये. मग त्यांच्या ठिकाणी जर ते हिंदी गाणं ऐकत नाही तर तुम्ही आपल्या हिंदू देवते पुढे हिंदी गाणी ऐकण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलाय? गणपती बाप्पा समोर हिंदी गाण्याचा अधिकार कोणा दिलाय तुम्हाला? अरे जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटतेय ते गाणे तुम्ही लोक महाराज चौकात ऐकता. परवा दिवशी एका कीर्तनकार होता आणि काही मंडळी त्यांची माझी भेट झाल्यानंतर ते म्हणे, महाराज तुम्हाला दररोजचे 2-2 कीर्तन आहे हो, ज्यांना कीर्तन नाही त्यांचे सुद्धा गाड्यावर नाव आहे, 1008 आणि 12008 आणि 13008 आणि गायनाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य. मग तुम्ही तुमच्या गाडीवर नाव का टाकत नाही? हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर, एवढी मोठी फॉर्च्युनर गाडी तुमची गाडीवर नाव का टाकत नाहीये? मी त्या मालकाला, त्या माणसाला जे उत्तर दिलं ते खूप सुंदर दिलं. मुलं वेड्यानो, मी दररोज 9 ते 11 कीर्तन करतो. 11 वाजता मी थकलेलो असतो, प्रवास झाल्यानंतर जेवण केलं की सीट मांग केलं की मी आपलं झोपून राहतो. रात्रभर माझ्या ड्रायव्हरला गाडी चालवावी लागते. 11च्या नंतर महाराष्ट्रातल्या बहुतांश हॉटेल बंद असतात महाराज. एखाद्या वेळेस त्याला झोप यायला लागली, त्याला जर चहा पिण्याची इच्छा झाली, त्यानं जर एखाद्या धाब्याजवळ गाडी उभी केली आणि तो जर चहा पिण्यासाठी त्या धाब्यावर थांबला आणि एखादा चांगला विचारवंत जर त्या रस्त्याने जात असेल तर त्याच्या डोक्यामध्ये ह्याच विचार येईल, अरे हे महाराज लोक 9 ते 11 कीर्तन करतात आणि 11च्या नंतर धाब्यावर सापडतात. माझ्या ह्या मूर्खपणामुळं
माझ्या या चुकीमुळे जर माझ्या वारकरी संप्रदायाचं नाव खराब होत असेल तर मरेपर्यंत सुद्धा गाडीवर नाव टाकायचं. आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो गाडीला लावता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नावं लावता, खुशाल बियर बारवर गाड्या लावता. चुकीचं आहे. उग लाल गंडे हातात घालणं, टी शर्ट घालणं, उग काही असलं शिवाजी महाराजांचे विचारच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि माझ्यासाठी एक ऊर्जा आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श आहे. त्या आदर्श राजाचं चरित्र, त्या आदर्श राजाची जयंती साजरी करत असताना ती आदर्शमय झाली पाहिजे, चुकीची नाही झाली पाहिजे. म्हणून माझी विनंती हिंदू धर्माला, सर्वांनी एकत्रित या. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खरोखर अवघड आहे. कोणी कोणाविरोधात काही बोलायला लागलं, ठीक आहे, या देशामध्ये स्वतंत्र कायदा असल्यामुळे कोणी काही बोलू शकतं. पण माझी विनंती आहे, आपल्या धर्माच्या विरोधात कोणी बोलत असेल, आपल्या संतांच्या विरोधात कोणी बोलत असेल, आपल्या संप्रदायाच्या विरोधात कोणी बोलत असेल, त्यावेळेस तो महाराज कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा, हा विचार करत जाऊ नका. त्यावेळेस सर्वांनी एकत्रित येऊन त्याचा पाठिंबा देत का. कोणी जरी बोलत असेल तर त्या महाराजाला नाही बोलत, ते आक्षेप आपल्या वारकरी संप्रदायावर आहे. कोणावर आहे? वारकरी संप्रदायावर. म्हणून सर्वांना माझी विनंती, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. दुसरी सर्वात महत्वाची प्रत्येकाला गोष्टी विनंती, प्रत्येकाने व्यसन करू नका. दारू गांजा मद्य यारो अक्कल गुम हो जाती है, नहीं पलो का दाम खर्च गे मुंबई मिट्या ते दारू पिऊ नका, फॅशन करू नका दादा. अरे हा देश संस्कृतीमुळेच आणला जातो रे. या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील 5 वर्ष राष्ट्रपती होती ती मायमावली, पण तिने डोक्याचा पदर कधीच खाली पडू दिला नाही दादा. मनगटापर्यंत ब्लाऊज होते महाराज तिचे, कुठपर्यंत ब्लाऊज होते. अरे 5 वर्ष राष्ट्रपती असताना तिला काय नसतं करता आलं. जगातलं देशातलं सर्वात मोठं पद होतं त्या मायमावलीकडे. पण दादा या देशामध्ये संस्कृतीला खूप किंमत आहे. आम्ही शाळेत पहिल्या दिवशी जातो त्यावेळेस आमचे सर आम्हाला जॉनी जॉनी यस पप्पा नाही शिकवत. पहिला आम्हाला उभं करतात आणि हात पुढे करून पहिली प्रार्थना शिकवल्या जाते, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स, माय सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा